दुर्गाबाईंची लेखणी आणि वाणी किती तेजस्वी होती हे आपल्याला माहिती आहे. त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि म्हणून त्यांना आपण विदुषी म्हणून संबोधतो. आणि विदुषी म्हणलं की लेखन आणि वक्तृत्व या कला तर येतातच, पण त्यांना अनेक कला अवगत होत्या. त्यामध्ये एक आहे पाककला. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती. त्या कलेमध्ये त्या निपुण होत्या. आणि पण तिथे सुद्धा त्यांच्यातली संशोधिका ही कायम जागरूक होती. म्हणजे असा स्वयंपाक आवडीचा केला आणि झालं असं नाही. तर त्या सगळ्याचा इतिहास, पद्धती, म्हणजे आधी जसं एकदा बिनभांड्याचा स्वयंपाक मी सांगितला, तर त्या लोकांबरोबर राहून तो स्वयंपाक कसा करतात ते पाहणं, निरीक्षण करणं, अनुभवणं, स्वतः करणं, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी पाककलेवरती आधारित सदर चालवलेला आहे. म्हणजे संशोधन करायचं, त्याला स्वतःच्या प्रतिभेची जोड द्यायची आणि उत्तम शैलीमध्ये ते वाचकांपर्यंत पोचवायचं, हे सगळं दुर्गाबाईंनी केलेलं आहे. म्हणजे साहित्य आणि पाककला अशा दोन कलांचा संगम त्यांनी तिथे साधलेला दिसतो. आणि तशीच अजून एक कला आहे, ती म्हणजे भरतकामाची. आपल्याला वाटेल की अनेक आवडी, छंद एका माणसाला असू शकतात, अगदी बरोबर आहे, पण फक्त भरतकाम केलं आणि झालं, एक कलाकृती घडवली आणि बाजूला ठेवून दिली असं त्यांच्या बाबतीत नाही. कारण तिथेही त्यांच्यातली संशोधिका सदैव जागरूक. म्हणजे भरतकामावरती त्यांनी एक लेख लिहिला आणि तो अतिशय संशोधन करून लिहिलेला लेख होता. त्याला काही फोटो जोडलेले होते आणि हा लेख साध्यासुद्धा नाही तर आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये प्रकाशित झालेला होता. त्यामध्ये त्यांनी काही फोटोसुद्धा वापरले होते, हे विशेष करून सांगावं लागेल. त्यांच्या स्वतःच्या वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी एक साडी भरतकाम करून सजवली आणि ती बहिणीला तिच्या 75रीला भेट म्हणून दिली. आता हे सुद्धा साधं भरतकाम नव्हतं बरं का. तर त्याच्यावर त्यांनी काय म्हणजे कुठली भरतकामाची पद्धत वापरली असेल तर ती होती शंखलिपी. भारतातली पहिली लिपी, शंख आणि लिपी हे दोन भाऊ त्यांनी शोधून काढलेली ती शंखलिपी असं ते आपल्यापर्यंत पोचवतात. आणि ती लिपी पाहून, ती लक्षात ठेवून ती भरतकामात उतरवणं, ते असं करावंसं वाटणं, ते सुचणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, हे सगळंच खरंच किती विलक्षण आहे. आणि एवढंच नाही, भरतकामाचे अनेक नमुने आपल्याला माहिती असतील, टाकी कदाचित माहिती असतील, पण त्यामध्ये शैव आणि वैष्णव यांचे नमुनेसुद्धा त्यांनी दाखवले. म्हणजे शैव म्हणजे शिवाचे भक्त, वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त, हे पण कुठेही वाचलं ऐकलं असेल. आणि शैव लोक हे आडवं गंध लावतात, वैष्णव हे उभं गंध लावतात वगैरे. पण त्यांचे भरतकामाचे नमुने पण त्याप्रमाणे शैवांचे आडवे आणि विष्णूचे उभे अशा पद्धतीचे असतात आणि त्याचेही फोटो त्यांनी तिथे दिले होते. तर अशा बऱ्याच गोष्टी भरतकामाच्या संदर्भातल्या त्यांनी आपल्यापर्यंत पोचवल्या. आणि खरोखर अशी विदुषी आपल्या मराठी साहित्याला लाभली, हे आपलं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल. आणि त्यातल्या म्हणजे आपण भरतकाम म्हणतो आहे, कशिदा काढणं असं आपण त्याला म्हणतो, पण त्या शब्दाबद्दल सुद्धा त्या म्हणतात की कानडीमध्ये त्याला कसूद असं म्हणतात. आणि राजशेखराच्या कर्पूरमंजिरी नाटकामध्ये विदूषक आहे तो पहिल्यांदा हा शब्द वापरतो. तर तसर हे भरतकामाचं नाव त्यांनी वापरलेलं आहे. अशा अनेक गोष्टी त्या आपल्यापर्यंत पोचवतात. पंजाबमध्ये याला फुलकारी म्हणतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा या दुर्गाबाई इतक्या व्यासंगी, आस्वादक, निसर्गाचं त्यांना खूप वेळ तर होतंच, निसर्गप्रेमी होत्या त्या. आणि त्याचबरोबर अशी पाककला आणि भरतकामाची कला याबद्दलसुद्धा त्यांना इतकी विलक्षण आवड होती, त्यांनी ती जपली आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोचवल्या. आणि त्यांचं साहित्य तर आहेच. तर त्यांना पुन्हा एकदा मानवंदना देते. आणि आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटतात मला माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आपण भेटत राहू. नमस्कार.